काहीतरी करायची इच्छा होते। बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की मनात एखादी गोष्ट करायची इच्छा असते पण जिद्द नसते। तर आम्ही त्या इच्छेचं कन्व्हर्शन जिद्दीमध्ये केलं। काही महिला बचत गटाच्या मार्फत आम्ही कर्ज वाटप करतो। तर व्यवसाय काय आहे ते समजून घेतलं पाहिजे किंवा ह्याला माझ्या दृष्टिकोनातून तर व्यवसायाची व्याख्या नाही। पंडावरे जिद्द राहू दे मनी सुंजायची पुन्हा अडवतील ही लाख वादळे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा तूच हो रे विधाता नवा जन्म घेई विजेता तुला रे यशाची दिशा सुधारून दे साऱ्या चिंता सहकारातून समृद्धी आणि समृद्धीतून विकास, विकासातून स्थैर्य साधणारी संस्था असं बिरुद सार्थपणे मिरवणारी पतसंस्था म्हणून स्वर्गीय शहाजीबापू महाडिक या पतसंस्थेची ओळख अख्ख्या सांगली जिल्ह्याला होत आहे। या पतसंस्थेची स्थापना 2018 साली हरहुन्नरी अशा सुशांत आणि रोहित महाडिक या बंधूंनी केली। सांगली जिल्ह्यातील नेवरी गावचे हे महाडिक बंधू वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसायात होतेच, परंतु आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी रचनात्मक कार्य उभे करण्याचा मानस त्यांचा होता आणि याच उदात्त विचारातून जन्म घेतला तो स्वर्गीय शहाजीबापू महाडिक या पतसंस्थेनं। पतसंस्था सुरू करणं तसं सोपं नव्हतं। परिसरातील बऱ्याच पतसंस्था बंद पडत चालल्या होत्या, तरी देखील वडिलांच्या नावानं समाज उपयोगी आर्थिक चळवळ सुरू करण्याच्या दृढ निश्चयानं या पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली। अगदी अल्पावधीत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मोठी गरुडझेप या संस्थेनं घेतली आहे। पैसा आहे मग ठेवायचा कुठे, पैसा नाही मग मागायचा कुठे, अशा दोन्ही प्रकारच्या सामान्यांना आधार बनलेली ही शहाजीबापू महाडिक पतसंस्था तरुणांना, महिलांना आणि शेतकरी बांधवांना जोडधंद्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देत आहे। अनेकांना नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी मदत देखील झाली आहे। पतसंस्थेचं हे कार्यालय एकदम प्रशस्त असून कामाची मॅनेजमेंट एकदम नेटक्या पद्धतीनं केली जाते। पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला असून कुशल मनुष्यबळ या माध्यमातून होताना दिसत आहे। तसंच पहिल्या वर्षी म्हणजे सन 2018 साली काही लाखांच्या असलेल्या ठेवी अवघ्या 4च वर्षात 10 कोटींच्या पुढे गेल्या आहेत। गोरगरिबांना कर्ज देणारी, महिला बेरोजगारांच्या मदतीला धावून येणारी पतसंस्था म्हणून स्वर्गीय शहाजीबापू महाडिक या पतसंस्थेनं नावलौकिक मिळवलं आहे। तर आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून स्वर्गीय शहाजीबापू महाडिक पतसंस्थेचे संस्थापक सुशांत महाडिक यांच्याशी संवाद साधून पतसंस्थेचा संपूर्ण प्रवास, कामाचं स्वरूप आणि भविष्यातील विजन जाणून घेणार आहोत। आजच्या आपल्या या स्पेशल गोष्टच्या कार्यक्रमामध्ये ह्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशांत महाडिक यांच्यासोबत आपण हितगुज साधणार आहोत आणि त्यासोबत हा सगळा लेखाजोखा म्हणजे मागच्या 4 वर्षापूर्वी ह्या पतसंस्थेची पायाभरणी झाली आणि 4 वर्षात म्हणजे थक्क करणारा प्रवास आणि त्याच्या पाठीमागे मोठी संघर्षाची कहाणी देखील आहे। मी जास्त वेळ आपला घेणार नाही, तर संपूर्ण ह्याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे, ह्याचा प्रवास असेल पतसंस्थेचा आणि भविष्यातील विजन आणि या ठिकाणी चालत असलेलं कामाची पद्धत, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। सुशांत सर, स्पेशल गोष्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत। तुम्ही
यंग एंटरप्रेनर आहात. खूप कमी लोकांना म्हणजे ज्या काळामध्ये पतसंस्था डबघाईला आलेल्या आहेत, बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत, त्या काळात एक वेगळी वाट चोखाळत तुम्ही एक यशाचा एक बेंचमार्क एस्टॅब्लिश केला आहे. तर एक नवीन पिढीला किंवा समाजात एक नैराश्य आले तर ह्या सगळ्या घटकांना एक कुठेतरी प्रेरणा मिळावी, ह्या सगळ्या ह्याच्यातून एक इन्स्पिरेशन मिळावी, त्यासाठी आजचा आम्ही हा एपिसोड घेत आहोत. आणि तुमचं स्वागत पुन्हा एकदा स्पेशल गोष्टमध्ये. थँक्यू. मला सांगा की नेमकी सुरुवात कशी झाली पतसंस्थेची, म्हणजे आलं कसं काय डोक्यामध्ये तुमच्या की पतसंस्थेची आपण उभारणी केली पाहिजे? मी 2013 साली महाडिक ज्वेलर्स या नावानं आम्ही फर्म चालू केलं. ते फर्म चालू करत असताना, ती ज्वेलरी शॉप चालू करत असताना ज्या व्यवसाय वाढीसाठी कर्ज ह्या गोष्टी हव्या असतात. कारण व्यवसाय म्हटलं की कर्ज हे एक गरजच आहे, किंवा व्यवसाय आणि कर्ज हे एक नाण्याच्या दोन बाजू आहेत. मग त्यावेळी व्यवसाय वाढीसाठी मी बऱ्याचशा बँकामध्ये कर्ज मागण्यासाठी गेलो असता तिथं बघितलं बाबांनो गेल्या काय फॉर्मॅलिटी आहेत त्यांचे कर्ज मागणे अर्ज, बाकीचे डॉक्युमेंटेशन, ह्या गोष्टींची त्यांची रिक्वायरमेंट असते. माहिती कुठल्याही पतसंस्थेत जावं, आपल्याही पतसंस्थेत आल्यानंतर ती गोष्टीची रिक्वायरमेंट असतेच. पण ज्यावेळी आपण एखादे कर्ज डॉक्युमेंट कंप्लीट जरी केले तर त्यांचे म्हणजे मासिक मीटिंग, संचालक बॉडीची मीटिंग, ह्या गोष्टींना खूप वेळ जातो. आणि तो वेळ जात असताना अशी वेळ येते की कदाचित आपलं जे कर्ज हवं असते ते कारण आपलं किंवा जी गरज असत्या, ज्या गरजेसाठी आपण कर्ज घेत असतोय ती गरजच कदाचित पूर्ण झालेली असते. मग ते पैसे घेतल्यानंतर मग ते कर्ज कदाचित चुकीच्या मार्गे आपल्या हातून निघून जातात, किंवा ते पैसे कुठं कोणाला तरी पाहुण्याला उसणे किंवा मित्राला उसणे, ह्याच्यातून ते पैसे आपल्या हातून निघून जातात. मग त्या पैशाचं व्याज वगैरे त्या गोष्टी, मग ह्या गोष्टीमुळे पण कदाचित काही लोक अडचणीत येतात, किंवा गरज नसल्यानंतर पैशाची आल्यानंतर त्याचा कुठेतरी चुकीचा दुरुपयोग अशा बऱ्याचशा काही गोष्टी म्हणून त्या लक्षात आलं की आपण म्हणजे पतसंस्था सुरू करावी किंवा केली पाहिजे. पतसंस्था सुरू करण्याच्या पाठीमागे बरीचशी कारणं आहेत. ज्यावेळी मी पतसंस्थेत गेलो त्यावेळी मला बरेचसे प्रश्न विचारले गेले कशासाठी काय, किंवा काही लोकांनी असं खराब वागणूक दिली की म्हणजे आपली व्हॅल्यूच नसल्या अपमानास्पद वागणूक भेटली. मग त्याच्यातून ठीक आहे, म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये ते आलं. परंतु आत्ताचे जर आपण युथ बघितलं, तरुणाई बघितली तर एक वेगळ्या पद्धतीचे स्टार्टअप करतात. एक आर्थिक चळवळ म्हणजे पतसंस्था एक ग्रामीण आर्थिक व्यवस्थेचा पाया आहे, म्हणजे तो पिलर आहे, फार महत्त्वाचा आहे. जसं म्हणजे बँक आहे त्यालाच एक पॅरलल पतसंस्था, आणि फार मोठं काम पतसंस्थेच्या माध्यमातून रुरल इकॉनॉमीसाठी होत असतं. परंतु ह्या वयामध्ये म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये हे धाडस करावं असं तुम्हाला का वाटलं? काय झालं की आमची एक इच्छा होती की माझे वडील वारलेले आहेत. मग वडील वारल्यानंतर वडिलांच्या नावाने काहीतरी करायची इच्छा होती. मग ती इच्छा असताना मी एका मित्राला भेटलो की काय करायचं वडिलांच्या नावानं. तर तो मला भेटल्यानंतर बोलला की पतसंस्था चालू कर. अरे म्हटलं की पतसंस्था मग एवढ्या बुडले त्या, आणि तू मला सल्ला देतोय की पतसंस्थाची सुरुवात कर. त्याला म्हटलं तू मला असं आता करायला होती की वादळात दिवा, आणि तो विजला तर मीच पूर्ण विजणार आहे. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की पतसंस्था असू दे कुठलाही व्यवसाय असू दे, पहिल्यांदा पतसंस्था बुडल्या का तर ह्याचा अभ्यास कर. मग मी अभ्यास करत असताना माझ्या निदर्शनास आलं की पहिली गोष्ट म्हणजे पतसंस्था असू नाही तर कुठलाही व्यवसाय असू द्या, ते व्यवसायात असणारे मिसमॅनेजमेंट, टेम्पररी लक्ष द्यायचं, एक सुरुवात करायची म्हणून करायची आणि त्याच्याकडे परत ना लक्षच सातत्य नसणं. बरोबर. किंवा जी संचालक बॉडी आहे त्यांनी एक कॉम्पिटिशन म्हणून किंवा एक राजकीय किंवा सामाजिक दृष्टिकोनातून मला बाबांनी ह्या पतसंस्थेत कामाला कधी घेतलं नाही किंवा संचालक बॉडीमध्ये घेतलं नाही, आणि त्याच्यामुळं मग बऱ्याच लोकांनी पतसंस्था काढली आहेत, किंवा राजकीय प्लॅटफॉर्मसाठी सुद्धा बऱ्याच लोकांनी पतसंस्था काढल्या आहेत. पण पतसंस्था काढत असताना एक करायचं म्हणून केलेलं आहे, एक त्याच्याकडे व्यवसाय म्हणून कधी कोणी बघितलेलं नाही. बरोबर. किंवा त्याच्यातून लोकांच्या अडचणी काढायसाठी किंवा बाकीच्या काही गोष्टीसाठी कधी व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलंच नाही. फक्त ते एक चालवायचं म्हणून चालवायचं. पिढ्यानपिढ्या ज्या गोष्टी चालत आल्यात
त्याच गोष्टी करतोय, पण त्या पिढ्यानपिढ्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. नवीन काहीतरी करायचं म्हणून कोण काही करत नाही. म्हणजे तो व्यवसायात्मक दृष्टिकोन घेऊन तुम्ही यात उतरला. बरं, हे क्षेत्र तुमच्यासाठी पूर्णपणे नवीन होतं. त्या अगोदरची तशी काय तुमची पार्श्वभूमी पण नव्हती, मग मनात कुठे धाकधूक होती सुरू करताना, बाबा एवढं मोठं आपण पाऊल टाकतोय तर काय होईल, चालेल की नाही चालेल, यश मिळेल त्यात काय होईल, तर अशी कुठे मनामध्ये काही धाकधूक होती का? नक्कीच. कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना आपल्या पुढे पहिल्यांदा प्रश्न येतो तो म्हणजे लॉस झालं तर काय, बरोबर, किंवा अडचण झालं तर काय. तर बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा आहे की मनात एखादी गोष्ट करायची इच्छा असत्या पण जिद्द नसत्या. तर आम्ही त्या इच्छेचं कन्व्हर्शन जिद्दीमध्ये केलं आणि एक समाजाला आदर्शच घालून द्यायचा, किंवा ज्या काही म्हणजे पतसंस्था क्षेत्रात बरेचसे लोक आज फेल गेलेले आहेत किंवा पतसंस्था त्यांना व्यवस्थितरित्या चालवता आलेल्या नाहीत. तर त्यांना एक आदर्श आणि समाजात आपण वावरत असताना बघा तुम्ही, बँका, फायनान्स कंपन्या ह्याच्यापेक्षा लोकांशी जोडली गेलेली कुठली गोष्ट असेल किंवा गोष्ट असेल तर ती पतसंस्था. लोकांना आपलीशी वाटते, आपलीशी वाटते. मग त्याच्यासाठी आम्ही एक विचार केला की बाबा आपण आता पतसंस्था क्षेत्रात सुरुवात करूया. आता ह्या गोष्टी करत असताना आम्ही बऱ्याचशा गोष्टींचा अभ्यास पण केला की बाबा पतसंस्था म्हणजे नक्की काय, पतसंस्था कशी चालवली जाते, त्याचं ऑडिटिंग कसं असतंय, काय असतंय, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मग आम्ही विचार केला की बाबा ठीक आहे आपण पतसंस्थेची सुरुवात करूया. त्याच्यात कुठलाही स्वार्थ न ठेवता आपण पतसंस्थेची सुरुवात केली. याच्यातून फक्त एकच स्वार्थ की आयुष्यात मी काही वर्ष जगत असताना माझ्या निदर्शनास आलं की लोक एक 2-3 गोष्टींना अडचणीत येतात. पहिली गोष्ट म्हणजे अवाढव्य खर्च, दुसरी गोष्ट व्यवसायातलं नुकसान, तिसरी गोष्ट म्हणजे असं की अचानक आलेला दवाखान्याचा खर्च. ह्यामुळं दवाखान्याचा खर्च तरी कोण सांगू शकत नाही की त्याच्यात किती खर्च होतो आणि काय होतं. मग ह्यावेळी अशा वेळी बरेचसे लोक चुकीच्या मार्गाने पैसे बाहेरून घेतले जातात किंवा उसने घेतले जातात किंवा ते दवाखान्याच्या गरजेच्या वेळी लोन मागायला जातात आणि ते अचानक त्यावेळी ऑपरेशन वगैरे ह्या गोष्टी होऊन जातात, त्यामुळे पण अडचणीत येतात. आणि चौथी गोष्ट म्हणजे मुलांचं शिक्षण, कारण की प्रत्येकजण प्रत्येकाच्या ताकदीनुसार मुलांना आपल्या शिकवत असते. ह्याच्यातून बघितल्यानंतर लक्षात आलं की त्या लोकांना इमिजिएट फंड अवेलेबल होत नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आम्ही संस्था केली की लोकांना लवकरात लवकर कसं लोन मिळावं आणि त्यांच्या आर्थिक अडचणी कशा दूर व्हाव्या या दृष्टिकोनातून आम्ही पतसंस्थेची स्थापना केली. पतसंस्थेची तुम्ही स्थापना केली, तुम्ही त्याच्यामध्ये पदार्पण केलं, परंतु म्हणजे ती वाटचाल अनेक खाचखळग्यांनी भरली होती. पण तुमचा आजपर्यंतचा प्रवास बघता म्हणजे तुमची वाटचाल ठाम होती, म्हणजे हे तर दिसते. तर सुरुवातीला अडचणी कशा आल्या आणि त्या अडचणींवर मात कशा प्रकारे केली तुम्ही? सुरुवातीला अडचण म्हणजे पहिली गोष्ट आम्हाला ह्या क्षेत्रातला अभ्यास नव्हता. ड्रॉबॅक असा की तुम्हाला जुनी सहकार क्षेत्रातले असणारे लोक मिळत नाहीत, म्हणजे चांगली लोक मिळत नाहीत. आणि आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ही अशीच सिच्युएशन आली की आम्ही 4 तासासाठी नाही म्हटलं तर 16 ते 20 हजार रुपये पगार दिला. त्याच्यातून आम्ही सुरुवात करत गेलो. त्यात बऱ्याचशा अडचणी आल्या, काही स्टाफ येणं जाणं, त्यात कोरोना काळाची सिच्युएशन अशी एवढी मोठी आली होती की बोलायचं काम नाही. त्यावेळी आमचा निम्मा स्टाफ काम सोडून निघून गेला. तर पुन्हा आम्ही ताकदीने त्याच्यात उभा राहिलो आणि सुरुवात केली. त्यात कसं आहे, माझे भाऊ आणि आमचे चेअरमन आणि आमचे संचालक बॉडी, त्यावेळी आम्ही सगळ्यांनी एकमेकाच्या सहकार्याने आम्ही ताकदीनिशी पुन्हा हे रोपटं जिवंत करायचं ठरवलं. आणि तर म्हणजे पतसंस्था ही पण अडचणीत आली होती त्या काळात? हो, खूप अडचणीत. कारण की त्यावेळी कर्जाचा हप्ता मागायला गेल्यानंतर लोक म्हणायचे की नाही, सरकारनं सांगितले 2 महिन्याचा हप्ता भरू नका. पण ते हप्ते भरत असताना अशी सिच्युएशन आलं की लोकांच्या ठेवी देणार कशा? कारण की हे पैसे काय आमच्या कुठल्या घरातले नाहीत. पतसंस्था म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की पतसंस्थेचा संस्थापक म्हणजे मालक. ॲक्च्युअली खरं तर पतसंस्थेचा संस्थापक किंवा संचालक बॉडी म्हणजे मालक नाही. हे गव्हर्नमेंटनं आपल्या हातात दिलेले एक झाड आहे, त्याचं फक्त आपण संगोपन करायचं आहे किंवा ते फक्त जगवायचं, फक्त माध्यम आहे, मीडिएटरची भूमिका. त्याच्यातला आंबा, एखाद्या आंब्याचं झाड जर लावायचं असेल तर त्या आंब्याच्या झाडाचा आंबा देखील खायचा आपल्याला अधिकार नाही.
आता ह्या 4 वर्षामध्ये म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये मोठी झेप आपल्या म्हणजे महाडिक पतसंस्थेने मारली, तर नेमकी कामाची पद्धत या ठिकाणी कशी असते आणि कामातलं वेगळेपण म्हणजे कुठल्या कामाच्या जोरावरती तुम्ही एवढ्या कमी कालावधीत एवढा यशस्वी टप्पा गाठू शकला? कसं आहे, आज जी काय पतसंस्थेने अचिव्हमेंट मिळवलेली आहे त्या पाठीमागं सगळ्यात मोठी ताकद म्हणजे आमची टीममेट, म्हणजे आमच्याकडे जे काही कर्मचारी काम करणारे आहेत ते आहेत आमची ताकद. तर आमच्यात कामाची पद्धत अशी आहे की प्रत्येकजण वेगळं काम करतो, म्हणजे एकच माणूस सगळी कामं करतो असा पार्ट नाही. प्रत्येकजण वेगळं काम करतो आणि तो त्याच्यात कसा बाप आहे किंवा कशा पद्धतीनं चांगलं मी काम करू शकतो किंवा कसा रिझल्ट जास्तीत जास्त देईन ह्याच्यावरती प्रत्येकाचा फोकस असतो. आणि आमच्याकडे सगळी कामं वाटून असतात. ऑडिटिंगचं काम करणारी आमच्याकडे वेगळी टीम आहे, इंटरनल काम करणारी कॅशियर क्लार्क हा वेगळी टीम आहे, लोन आणणारी आमच्याकडे वेगळी टीम आहे, डिपॉझिट आणणारी वेगळी टीम आहे, लोन आणणाऱ्या फाईल ज्या आहेत त्याचं फायलिंग करणारी आमच्याकडे वेगळी टीम आहे, रिकव्हरी करणारी वेगळी टीम आहे. अशा पद्धतीनं आमचं कामकाज चालतं आहे आणि त्याच्यावरती बऱ्यापैकी आम्हाला चांगला रिझल्ट आला. नाहीतर बाकी आपल्यातले व्यवसाय काय करतात, प्रत्येकाकडे सगळं काम, मालक पण स्वतःच सगळं काम, मल्टीटास्किंग काम करून देतात, एकाकडेच अनेक कामं. आपण कामाचं बायफर्गेशन केलं, कामात सुसूत्रता ठेवली आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून इथपर्यंत आपण आलो. मला सांगा, आपल्या पतसंस्थेचा आता नेमका ताळेबंद किती आहे किंवा म्हणजे कसा टर्नओव्हर किती? आत्ताचा सध्याचा आमचा ताळेबंद 10,44,33,360 रुपये आहे. तर पहिल्या वर्षी किती होता? पहिल्या वर्षी आमचं ताळेबंद 1 कोटीच्या आतच होता. बरं, म्हणजे 3-4 वर्षात आपण 10-11 ते 57 लाख रुपये आमचं पहिल्या वर्षी ताळेबंद होता. मागच्या वर्षी आमचा काहीतरी 2.5 कोटीच्या आसपास ताळेबंद होता. नक्की फिगर अमाऊंट मला सांगता येणार नाही, पण आत्ताच आमचा ताळेबंद 10 कोटी प्लस आहे. मला सांगा की ह्या आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक तरुणांना, महिलांना असेल किंवा अनेक विकर सेक्शनच्या घटकांना देखील आपण कर्ज पुरवठा करतो. तरुणांना स्टार्टअपसाठी देखील आपण कर्ज पुरवठ्याची सुविधा देतो. तर काय म्हणजे कशा पद्धतीने लोकांच्या रिॲक्शन येतात ह्या सगळं काम करत असताना? कसं आहे, समाजात वावरत असताना कुठलाही व्यवसाय असू दे, कुठलीही गोष्ट असू द्या, त्याच्या 2 रिॲक्शन येतात, एक म्हणजे चांगले आणि एक म्हणजे वाईट. तर आम्हाला चांगली रिॲक्शन सांगा तुम्ही, निगेटिव्ह रिॲक्शनचा प्रश्न मी पुढे विचारणारच. ओके, चांगली रिॲक्शन म्हणजे आपल्या इथली असणारी फास्ट सर्व्हिस, की आम्ही लवकरात लवकर म्हणजे आमची संचालक बॉडीची मीटिंग ही आम्ही विकली घेतो, त्याच्यात आम्ही बऱ्याचशा गोष्टीची कर्ज मंजूर देतो आणि 4 ते 5 दिवसाच्या त्याच्या म्हणजे ग्राहकाच्या हातात पैसे मिळावे ह्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करतो किंवा लवकरात लवकर फास्टमध्ये त्याच्या हातात पैसे मिळावे आणि त्याची गरज पूर्ण व्हावी. लोकांचे काय रिॲक्शन येतात, म्हणजे शेतकरी असतील, तरुण असतील, महिला असतील, भेटत असतील ना तुम्हाला, सांगत असतील बाबा तुमच्या पतसंस्थेतून आम्हाला असा असा लाभ मिळाला आहे किंवा नाही, त्यांचं एकच पार्ट येतं की तुमच्याकडे लवकरात लवकर आणि फास्ट सर्व्हिस भेटते आणि त्याच्यामुळून बऱ्याचशा लोकांचे फायदे पण झालेले आहेत. काय मुलांना स्टार्टअप करताना चहाचं शॉप चालू केलेलं आहे. आज बऱ्याचशा मुलांना असं झालेलं आहे की आपल्याला लवकरात लवकर त्यांना पेमेंट भेटल्यामुळं त्यांची गरज पूर्ण झाल्यामुळं आज ते चांगल्या प्रकारे स्टँड आहे. काही महिला बचत गटाच्या मार्फत आम्ही कर्ज वाटप करतो, तर त्या महिला आज सक्षम आहेत, बऱ्याचशा महिला, की त्यांना त्या कर्जाच्या पुरवठ्याच्या म्हणून काय शेळीपालन असू द्या, कुक्कुटपालन असू द्या, ह्याच्यात त्यांना बराचसा काय फायदा झालेला आहे आणि त्या चांगल्या पद्धतीनं रिटर्न्स पण करतात. पतसंस्थेचं काम सुरू असताना जसं आपण कर्जाचं वाटप करतो त्याच प्रकारे ते व्यवस्थित त्याचा ताळेबंद राहण्यासाठी कर्ज वसुली हा देखील फार महत्त्वाचा पार्ट आहे. कारण जर ते व्यवस्थित झालं नाही, त्याचं प्रमाण जर कमी राहिलं तर ते नियोजन ते चुकीचं होऊ शकते, म्हणजे भविष्यात आपली वाटचाल होण्यासाठी. तर कर्ज वसुली करताना तुम्हाला अडचणी कुठल्या येतात आणि त्या अडचणीवरती मग तुम्ही कशा पद्धतीने मात करता? काय कर्ज म्हणजे तुम्ही चांगला प्रश्न विचारला. ह्या प्रश्नातून लोकांना एकच सांगायचं आहे, हे जे काय पैसे आहेत हे कुठल्या संचालक बॉडीचे पैसे नाहीत किंवा आमच्या घरचे पैसे नाहीत. आम्हीच तुम्हीच कोणतरी सर्वसामान्यांनी जे आमच्याजवळ पैसे ठेवलेले आहेत ठेवी स्वरूपात, तेच आम्ही कर्ज वाटप करतोय. तर बऱ्याचशा लोकांचा एक गैरसमज झाला आहे, पतसंस्था बऱ्याचशा बुडल्यामुळे त्यांना एक गैरसमज झाला आहे की पतसंस्थेतले पैसे कर्ज घेतलेलं ते बुडतं. तर
कसं आहे, कर्ज घेतलंय तर ते व्यवस्थित परतफेड केली पाहिजे. तर ज्यावेळी पतसंस्थेंना जे असणारे अधिकार आहे, आम्ही काय करतो पर्सनली, आता आमची रिकव्हरी टीम आहे. आमचा एक दृष्टिकोन आहे की आपण जे काही कर्ज वाटप केलेलं आहे ते सर्वसामान्य लोकांना कर्ज वाटप केलेलं आहे. आमचा एक हेतू असतोय की बाबांना सर्वसामान्यांना थोडासा आमचा स्वतःचा त्रास होऊ द्या, पण लिगल ॲक्शनचा त्रास नाही झाला पाहिजे. तर लोकांच्याकडून आम्हाला एकच अपेक्षा आहे की तुम्ही जास्तीत जास्त कर्ज संस्थेकडून घ्यावं, आर्थिक सुबत्ता मिळवावी आणि तुम्ही रिटर्न्सही त्या पद्धतीनं करावं. तुम्ही ही जी पतसंस्था आहे ती खूप चांगल्या पद्धतीने रन करताय, पण त्यासोबतच तुम्ही अजून जोड व्यवसाय किंवा जोडधंदे तुमचे आहेत, तर ते नेमके कुठले कुठले आहेत? आमचा मुख्य व्यवसाय आहे ज्वेलरी शॉप, त्यानंतर मेन्सवेअर, आणि आम्ही आपलं एक समाजकार्यासाठी म्हणून आम्ही पतसंस्था चालू केलेलं आहे. ॲक्च्युली ह्याच्यातनं काय पतसंस्थेतनं कुठल्याही संस्थापकाला विचारलं किंवा कुठेही जर विचारलं तर ह्या संस्थेत असणारा संचालक किंवा चेअरमन हे फक्त चहाचे धनी आहेत. नफ्यातल्या कुठल्याही 1 रुपयाचे हे धनी नाहीत. उलट जर संस्था नुकसानीत गेले तर प्रत्येक संस्थापक किंवा संचालक यांच्या प्रॉपर्टीवरती बोजा चढतो. ही बरीचशी तुम्हाला उदाहरणं बघायला मिळतात. बरं, अजून एक महत्त्वाचं, मगाशी आपण ऑफ कॅमेरा बोलताना तुम्ही म्हटला की तुमचं शिक्षण 10वी झालंय, म्हणजे शिक्षण म्हणजे त्याच्यात डाऊट नाही की शिक्षण हे गरजेचं आहे, परंतु जर एका परिस्थिती अभावी किंवा एखाद्या कुठल्या दुसऱ्या गोष्टीमुळे जर शिक्षणामध्ये खंड पडलेला असेल तरी पण म्हणजे जिद्दीच्या जोरावरती किंवा आपले मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावरती आपण पाहिजे तेवढी मोठी मजल मारू शकतो. ह्याचं मूर्तिमंत उदाहरण तुमच्या जगण्यातून तुम्ही समाजासमोर एक तयार करून दिले. तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल तरुणाईला? कसं आहे, सध्याच्या सिच्युएशनला असं आहे की चेतन दादा, तुम्ही शिकलाय आणि आम्ही आता शिकतोय. तुम्ही शिकलाय, आम्ही आता शिकतोय. आणि माझं मत आहे की काही गोष्टी शिकून तुम्ही तिथं न थांबता सतत शिकत राहावं. आणि समाजात नवीन काय आहे किंवा टेक्नॉलॉजीमध्ये नवीन काय, मी हा प्रश्न ह्यासाठी विचारला की म्हणजे आपल्या समाजाची एक ओरड आहे की म्हणजे तुमचं अकॅडमिक शिक्षण जर चांगलं असेल तरच तुम्ही समाजामध्ये एक व्यवस्थित पद्धतीने एस्टॅब्लिश होऊ शकताय, अन्यथा होऊ शकत नाही. परंतु तुम्ही त्या गोष्टीला छेद दिलाय कुठलंही सबळ बॅकग्राऊंड नसताना. तर त्याच्यावर तुम्ही कशी मात? तर प्रत्येक गोष्टीवरती सतत नवीन नवीन माहिती घेणे, नवीन नवीन गोष्टी शिकणे आणि त्या आपल्यात बदल करणे, ह्या जोरावरती आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहे. आणि अजूनही आमचा शिकण्याचा प्रवास चालू आहे. शालेय शिक्षणात आम्ही शिकलो नाही हे आम्हाला आजही खंत वाटते, पण अजूनही आम्ही तसं शिकतच आहे. नवनवीन गोष्टी शिकून, नवनवीन गोष्टी आत्मसात करून बदल करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. एक अशी ओरड केली जाते की मराठी तरुण हे उद्यमशील नसतात किंवा मराठी लोक उद्यमशील नसतात, परंतु त्याला छेद देत काही तरुण पुढे येत आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते त्यांचा व्यवसाय, बिझनेसचं एक मॉडेल, प्रारूप एक एस्टॅब्लिश करत आहेत. तर त्यात तुम्ही एक आहात. तर तुम्ही काय सांगाल, म्हणजे मराठी तरुणांनी कशा पद्धतीने व्यवसायाकडे बघितलं पाहिजे? व्यवसाय हे व्यसन म्हणून केलं नाही पाहिजे. जसं की लोक काय करते रोज, म्हणजे काही लोकांना दारू पिण्याचं व्यसन असते, तर कुणाला मावा गुटखा काही गोष्टीचं व्यसन असते, कुणाला तंबाखूचं व्यसन असतं. तसं काही लोकांना, आपल्यातल्या मराठी लोकांना व्यवसाय हे व्यसन झालेलं आहे. म्हणजे रोजच उठायचं, आपल्या दुकानात जायचं आणि रोजचं काम करायचं, तर हे एक व्यसन आहे. तर ह्या व्यसनातून तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. व्यवसाय करत असताना ठराविक वेळ तुम्ही व्यवसायासाठी दिला पाहिजे, व्यवसायात होणाऱ्या चुकांसाठी दिला पाहिजे आणि जो राहिलेला वेळ आहे तो नवीन काहीतरी व्यवसायाच्या संदर्भात शिकण्यासाठी वेळ दिला पाहिजे. ॲक्च्युली आपण व्यवसाय करत असताना व्यवसाय काय आहे हेच माहीत नाही आपल्या लोकांना. बरोबर. तर व्यवसाय काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. व्यवसाय म्हणजे काय, रोजच उठायचं आणि आपल्या दुकानात जाऊन आपल्या गल्ल्यावरती बसायचं आणि पैसे मोजायचे, हा काय व्यवसाय नाही. किंवा ह्याला माझ्या दृष्टिकोनातून तर ही व्यवसायाची व्याख्या नाही. तर तुम्ही नवीन काहीतरी व्यवसाय वाढीसाठी तुम्ही जे काय प्रयत्न करणार आहे तो खरं करणं गरजेचं आहे आत्ताच्या नवीन तरुण पिढीला किंवा नवीन व्यवसायात उतरणाऱ्या लोकांना किंवा जुना व्यवसाय करत असणाऱ्या पिढ्यानपिढ्या व्यवसाय करत असणाऱ्या लोकांना. व्यवसायात नवीन उतरताना
व्यवसायामध्ये नव्याने पदार्पण करत असताना तरुणाईने म्हणजे कुठल्या गोष्टी करू नये, म्हणजे डोंट्स कुठले असायला पाहिजे, म्हणजे कुठल्या गोष्टी टाळायला हव्यात? मी समाजात फिरत असताना माझ्या निदर्शनास आले की मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं, इच्छा मस्त आहे, मला व्यवसाय करायचा आहे, पण त्याला क्लॅरिटीच नाही कुठल्या गोष्टीची, किंवा त्याला दिशाच नाही की ह्या गोष्टीचा आपल्याला काहीतरी करायचं आहे. फक्त करायचं आहे, इच्छा आहे, पण जिद्द नाही. तर तुम्ही कुठलीही गोष्ट करत असताना एक जिद्द बाळगली पाहिजे की आपल्याला ह्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. आता दुसरा एक पार्ट आहे, आपल्यातली नवीन जी काही तरुण पिढी व्यवसायात उतरत असत्या ती कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करत, फक्त आता तुम्ही काहीतरी करत असताय म्हणून मला करायचं आहे. तर वेगळे पण असं काय नाही. बरं. मग ह्याच्यात कसं असतंय, तुम्ही ज्यावेळी व्यवसाय उतरलेला असताय त्यावेळी तुम्ही पूर्णपणे अभ्यास करून उतरलेला असताय, आणि मी ज्यावेळी तुमची कॉपी मारत असतो त्यावेळी मी अभ्यास न करता फक्त तुम्ही केले म्हणून मला करायचं आहे ह्या दृष्टिकोनातून मी सुरुवात करतो, आणि काहीतरी मग त्या व्यवसायात अपयश मिळतं आणि तिथं माणूस खचून जातो. मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुम्ही सांगितलं की म्हणजे मी ज्यावेळेला तुम्हाला विचारलं की तुमचं ही सुरुवात कशी केली पतसंस्थेची, तर त्यावेळेला तुम्ही सांगितलं की वडिलांच्या नावाने काहीतरी करण्याची इच्छा होती आणि त्यामुळे मग पतसंस्था सुरू करण्याचा तुम्ही निश्चय केला आणि ती सुरू केली. आज 4 वर्षानंतर म्हणजे पतसंस्थेचं रोपटं लावल्यापासून आज 4 वर्ष झाली, तर आज वडिलांच्या नावाने म्हणजे आता पतसंस्थेचं नाव संपूर्ण जिल्ह्यात झालं आहे, राज्यात होतं आहे, तर कसं वाटते तुम्हाला की वडिलांच्या नावाने आज तुम्ही पतसंस्था नुसती चालूच केली नाही तर ती यशस्वीपणे त्याची घौडदौड देखील सुरू आहे? आज मी आणि माझा भाऊ रोहित माडिक आमच्या दोघांच्या जिद्दीमुळं आम्ही 6000 ग्राहकांपर्यंत पोचलेलं आहे, म्हणजे समाधानी ग्राहकांपर्यंत पोचले. ते एक आम्हाला खूप मोठं टोटल 6000 आपले हे आहेत ग्राहक आहेत. ह्या 6000 समाधानी ग्राहकापर्यंत पोचले हे एक आमच्यासाठी खूप मोठं समाधान आहे. समाजातल्या आर्थिक कमजोर असणाऱ्या लोकांना आमच्याकडून काहीतरी अर्थसहाय्य मिळते ह्या गोष्टीचं समाधान आहे, आणि वडिलांच्या नावानं आमची एक ओळख निर्माण होते. आज जिल्हाभर असू द्या किंवा तालुकाभर असू द्या, एक वडिलांच्या नावानं आपल्याला ओळख, म्हणजे वडिलांच्या माघारी प्राऊड मोमेंट आहे. वडिलांच्या माघारी आपल्याला वडिलांच्या नावानं ओळखणं हे एक मोठं समाधान मिळते, आणि आम्हाला हे आत्ता जे काय आहे ह्याच्यात आम्हाला खूप मोठं पतसंस्था क्षेत्रामध्ये आम्हाला नाव मिळवायचं आहे. काय विजन आहे तुमच्या भविष्यातील म्हणजे पतसंस्थेला घेऊन? आता आमचं एक मोठं विजन आहे की समाज घटकातला माणूस, एकही माणूस आर्थिक दुर्बल राहता कामा नये, आणि आमच्याकडे येणारा प्रत्येक कर्मचारी हा समाधानी राहिला पाहिजे. ह्या 2 गोष्टीचे आम्ही ग्राहकांचं समाधान हेच आमचं विजन आहे. अजून एक मला हा महत्त्वाचाच प्रश्न वाटतो की आता हे तसं ग्रामीण भागामध्ये पतसंस्था आहे. आपण ज्या वेळेला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये जातो तर तिथे कॉर्पोरेट ऑफिसेस असतात, मोठमोठी कार्यालय असतात. तर इथे मी आल्यापासून बघतोय, सगळीकडे वावरतोय, तर एकदम कॉर्पोरेट टच तुम्ही ह्या ऑफिसला दिलं आहे, पतसंस्थेला दिलं आहे. फार कमी ठिकाणी अशा पतसंस्था असतील म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, आणि प्रत्येक कामात सुसूत्रता ठेवली तुम्ही. तर हे कॉर्पोरेट ऑफिस अशा पद्धतीने तुम्हाला उभं करावं असं का वाटलं? काही गोष्टी ज्यावेळी शहरी भागात गेल्यानंतर लक्षात आलं की लोक आकर्षित कुठल्या गोष्टीत जातात, तर एक कॉर्पोरेट रेंजला किंवा कॉर्पोरेट ऑफिसला किंवा जो आपला कर्मचारी आहे त्याला समाधान कुठं मिळू शकतं, तर तुम्ही कुठंतरी आपलं फ्लॅटमध्ये ऑफिस घेतलेलं आहे, तिथं टेबल व्यवस्थित नाही, खुर्ची व्यवस्थित नाही, तर ते काम करताना मजा येत नाही, एक प्रेरणा मिळत नाही. तर ते बाहेर ज्यावेळी आम्ही शहरामध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की कर्मचारी प्रसन्न कुठं राहू शकतो, तर एक कॉर्पोरेट लेवलच्या ऑफिसमध्येच राहू शकतो. त्याला काम करण्याची ऊर्जा कुठे मिळू शकतो, तर तशा माहोलमध्ये मिळू शकतं. त्यासाठी आम्ही हा स्ट्रक्चर उभा केलेला आहे. म्हणजे भविष्याचा वेध घेत असताना सगळ्याच गोष्टी, म्हणजे त्यात नुसतं कामाची पद्धतच नाही तर ज्या नवीन टेक्निकल गोष्टी असतील किंवा ह्यातल्या ज्या नवीन नाविन्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत त्याचा तुम्ही अवलंब करण्याचा प्रयत्न केला. अजून एक पुढचा मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण काम करत असताना आपण कुठलं नाविन्यता आपल्या कामामध्ये ठेवले किंवा कुठलं वेगळे पण तुम्ही म्हणजे सांगू शकता?
आमच्याजवळ असणारा सर्व कर्मचारी आमची टीम आहे ती कुठंही शिकून आलेली नाही. आम्ही ते स्वतः ट्रेन केलेले आहे. आणि दुसरी पार्ट की सर्व आमच्याकडं काम करणारी जी मंडळी आहे ती वयाच्या 30 वर्षाच्या आतील आहे. आणि त्यांचं जे असणारं स्पिरिट, त्यांची जे असणारी जिद्द, ह्या जोरावरती आम्ही आज इथंपर्यंत आहे. हे आमचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे. भविष्यात अजून तुम्ही रोजगार वगैरे काय जनरेट करू इच्छित आहे किंवा? आमचं स्वप्नच आहे की आज जे काय समाजात फिरत असताना मी बघतोय की बरेचसे मुलांना, चांगल्या शिकलेल्या मुलांना आज बेरोजगार आहेत. तर आमचं भविष्याचं स्वप्नच असं आहे की कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचं आमचं खूप मोठं स्वप्न आहे आणि आम्हाला ते पूर्ण करायचं आहे. नक्कीच तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील. परंतु ही सगळी स्वप्न पूर्ण होत असताना म्हणजे ज्यावेळेला आम्ही बघतो तर तुमचे जे लहान बंधू आहेत ते देखील तुमच्या कामामध्ये तुमच्या खांद्याला खांदा लावून हिरिरीने भाग घेऊन सगळं एकत्रितपणे तुम्ही हे सगळं वर्क करत असताय. तर काय सांगाल याबद्दल? थोडा फॅमिलियर क्वेश्चन प्रश्न. कसं आहे, व्यवसाय करत असताना सगळ्यात माझ्या पाठीमागं मोठी ताकद कोण असेल तर माझा भाऊ आहे. आणि आमच्या दोघातलं पण एक वेगळंपण आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीवरती खूप खोलपर्यंत जाऊन चर्चा करतो आणि त्याच्यातून एक कुठल्या तरी निष्कर्षापर्यंत पोहोचून आम्ही निर्णय घेतो. पतसंस्थेचं काम किंवा तुमचे जे बाकीचे जे व्यावसायिक गोष्टी आहेत ह्यासोबतच तुम्ही एक सोशल जो एक ॲस्पेक्ट असतो तो देखील जपण्याचा प्रयत्न केला आहे. कोविडच्या काळात देखील तुम्ही मदत केले, मुलांना शिक्षणासाठी देखील मदत केली. ज्यावेळेला मी ही सगळी माहिती घेत होतो त्यावेळेला माझ्या ते निदर्शनास आलं. तर कुठल्या प्रकारचे आपण सामाजिक काम ज्याला म्हणू शकतो ते आपण केलेत आजपर्यंत? कोविडच्या काळात आम्ही मास्क वाटप, सॅनिटाईज वाटप ह्या तरी गोष्टी केलेल्याच आहेत. पण ज्या मुलांच्या घरची परिस्थिती नाही अशा मुलांना शालेय वस्तू, गणवेश आणि ज्या मुलांची परिस्थिती नाही की शाळेत फी भरण्याची, अशा बऱ्याचशा मुलांना आम्ही त्यांच्या फी देखील भरण्याचं आम्ही संस्थेच्या माध्यमातून काम केलं. स्वर्गीय शहाजीबापू महाडिक पतसंस्थेच्या माध्यमातून महिला असतील, बेरोजगार असतील, तरुण असतील तर ह्यांना कर्ज पुरवठा देऊन एक ग्रामीण भागामध्ये सांगली जिल्ह्यातील प्रामुख्याने खानापूर व कडेगाव तालुक्यामध्ये एक आर्थिक चळवळ मोठ्या प्रमाणावरती रुजवण्याचा प्रयत्न महाडिक बंधू करत आहेत. आज आपण सुशांत सर महाडिक यांच्यासोबत स्पेशल गोष्टच्या माध्यमातून हितगुज साधलं आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांचा प्रवास, त्यांचा संघर्ष, त्यांची कामाची पद्धत आणि भविष्यातील विजन ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधला, तुमचा सगळा प्रवास सांगितला, त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि तुम्ही आमचं मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचाही मी खूप मोठा आभारी आहे.